वाळू माफियांवर मोठी कारवाई, 11 जण तडीपार। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहत आहात लोकाशा न्यूज। जालना जिल्ह्यात निवडणुकींचा काळ जवळ येत असताना कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा सक्रिय झालेली असून जिल्ह्यात एकापेक्षा अधिक गुन्हे करून दहशत पसरवणाऱ्या टोळ्या आणि वाळू माफियांविरोधात पोलिसांनी तडीपाराची कारवाई केली। जिल्ह्यातील गोंदी पोलीस ठाण्याने सादर केलेल्या प्रस्तावावर सुनावणी केल्यानंतर एकूण 11 आरोपींना जालना जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले। महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 अंतर्गत 1 वर्षासाठी त्यांच्यावर ही हद्दपाराची कारवाई करण्यात आलेली आहे। निवडणुका शांततेत पार पडण्यासाठी पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांचे आदेश जारी केलेत। जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी जवळील गोंदी आणि सिद्धेश्वर फाटा परिसरात हे आरोपी सक्रिय होते। गेल्या काही महिन्यांपासून या भागात वाळू चोरी, मारहाण, खंडणी आणि दहशत निर्माण करणाऱ्या घटनांची मालिका सुरू होती। पोलिसांच्या माहितीनुसार या टोळीच्या बेकायदेशीर कारवायांमुळे स्थानिक नागरिक त्रस्त झालेले होते। या सर्वांविरुद्ध शरीर विरुद्ध आणि मालमत्तेविरुद्ध गंभीर गुन्हे देखील दाखल आहेत। निवडणुकीदरम्यान या टोळ्यांकडून कायदा सुव्यवस्थेला धोका निर्माण होऊ नये यासाठी ही कारवाई करण्यात आली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले। दरम्यान जालन्यातील पोलिसांकडून अजून काही गुन्हेगारांवर हद्दपारी आणि MPDA अंतर्गत कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळालेली आहे। गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतलेली असून येत्या काही दिवसात आणखीन काही आरोपींवरही अशाच प्रकारची कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। पोलीस अधीक्षक बन्सल यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की निवडणुकींचा काळ शांततेत आणि सुव्यवस्थेत पार पाडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे आणि कोणत्याही बेकायदेशीर कृत्याची त्वरित माहिती पोलिसांना द्यावी। हद्दपार झालेले आरोपी किशोर प्रभू खरात, विकास सुरेश खरात, मनोज सुरेश खरात, ऋषिकेश विश्वंभर खरात, दिगंबर रघुनाथ शिंदे, आजीनाथ दत्ता शिंदे, अक्षय राजाभाऊ बानाईत, सोपान दिनकर खरात, राहुल बळीराम खरात, गणेश कैलास मरकड व अवधूत दत्ता मिटकुल हे सर्वजण अंबड तालुक्यातील आहेत। अशाच महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा न्यूज आणि आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।